रायगड जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या 4 विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. जिल्हा नियोजन भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सभेत शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे आणि रसिका केणी, भारतीय जनता पक्षाचे गटनेते वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सुनील थोरवे यांनी कामकाज पाहिले. प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाल्याने थोरवे यांनी या 4ही उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली. या निवडीमध्ये रसिका केणी यांच्याकडे महिला आणि बालविकास समितीच्या सभापती पदाची धुरा सोपवण्यात आली असून नारायण डामसे यांची समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे. उर्वरित 2 सभापतींच्या खात्यांचे वाटप अद्याप प्रलंबित असून इतर विषय समित्यांचे वाटप 7 एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत निश्चित केले जाणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांना उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे आणि तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी सहकार्य केले. या निवडीनंतर महायुतीच्या नेत्यांनी नवनिर्वाचित सभापतींचे स्वागत केले. राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी नवनियुक्त सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.